नमस्कार. मणेर दर्पण मध्ये आपलं स्वागत आहे. आज असा एक शब्द नवीन ऐकायला मिळाला, म्हणजे पारलिंगी. समाजाने आपल्याला एक शब्द दिलेला आहे, तृतीयपंथी, पण तो आपल्याला मान्य नाही. आज आपल्यासोबत आहेत शमीबा पाटील, जे एक लढवय्या नेते आहेत, ज्यांचं एक नवी ओळख निर्माण झालेली आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या समाजाने तृतीयपंथी हे जे नाव दिलेलं आहे, त्यांना ते मान्य नसून त्यांनी आम्ही पण समाजाचं एक घटक आहोत आणि सर्वधर्म समभाव ही जी संज्ञा आहे याला पण आम्ही पात्र आहोत, म्हणून त्यांना तो शब्द मान्य नसून आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई शमीबा पाटील, आपण आज नेमकं आपल्याला तृतीयपंथी हा शब्द मान्य नाही, नेमकं का म्हणजे तुम्ही याच्याबद्दल काय सांगाल? एक तर सगळ्यात महत्वाचं की तृतीय पंथी म्हटल्यानंतर त्याच्या नावातच तृतीय येतं. मी ज्यावेळी भारतीय संविधानाच्या अनुषंगाने विचार करते तर भारतीय संविधानाने पहिल्याच पानावर प्रिअम्बल मध्ये अगदी लिहून ठेवलंय की व्यक्तीची प्रतिष्ठा. भारतीय संविधानाला फक्त व्यक्ती माहितीये, मग तो काळा गोरा कसा आहे, तो स्त्री आहे पुरुष आहे माहित नाही. आणि ज्यावेळी आपण इक्वलंट राईटची गोष्ट करतो आणि आमचा लढाच समतेचा आणि समानतेचा आहे, तर त्यावेळी मग आपण जर विचार केला तर मग पहिलं कोण हे आपल्याला ठरवायला लागेल. ज्यावेळी मला तृतीय म्हणाल तर पहिलं कोण, मग पुरुष पहिला म्हटला तर एकीकडे इथल्या पितृसत्तेने एक केलेली अराजक मांडणी आणि त्यामुळे झालेलं स्त्रीचं खच्चीकरण, त्याच्यासाठी ज्योतिबांपासून चालत असलेला संघर्षाचा लढा, आणि त्या ठिकाणी मग मला केलेलं तृतीयत्व हे माझं सामाजिक दृष्ट्या खच्चीकरण आहे. आमचा लढाच जर एकीकडे इथल्या वर्णवादी व्यवस्थेच्या विरोधात आहे, तर त्यामुळे मग मला तृतीय हा शब्द मान्य नाही. मी समानतेने जगण्यावर विश्वास ठेवते. त्यामुळे कुणीही पहिलं नाही, कुणीही तिसरं नाही, आपण सगळे जर सारखेच आहोत, तर मग मी माझ्यासाठीच निवडलेला शब्द, जो की अधिकृत शब्द आहे, ऑक्सफर्ड डिक्शनरीने मराठीमध्ये ट्रान्सजेंडरचे जे पारिभाषिक रूपांतरण केलेलं आहे त्याला पारलिंगी म्हटलेलं आहे, की ट्रान्सजेंडर. अर्थातच मला जन्मतः जी सामाजिक ओळख मिळालेली होती त्या सामाजिक ओळखीला नाकारून मी माझ्या स्वतःचं अस्तित्व जे डिक्लेअर केलेलं आहे, तर माझा जो ट्रान्सफॉर्मेशनचा एरा आहे त्यातून ट्रान्सजेंडर मी माझं अस्तित्व बाई म्हणून स्वीकारलेलं आहे, त्यालाच मग पारलिंगी, म्हणजे मी माझ्या त्या जुन्या अस्तित्वाची ओळख नाकारून माझ्या मूळ अस्तित्वाचं येतात उभी आहे. आपली जी भूमिका आहे एकदम स्पष्ट आहे आणि ती कायदा असेल किंवा संविधान असेल याला मान्य करणारी आहे. तरीही आपल्या समुदायाला खूप मोठं आजही म्हणजे असं नावलौकिक असेल किंवा त्यांचं जे स्थान आहे ते समाजाने अजून एक्सेप्ट केलं नाही, तर समाजाप्रती आपल्या अपेक्षा काय आहेत? एकतर मी म्हणेल की समाजाप्रती अपेक्षा तर समाज हा खूप परंपरागत पद्धतीने जगणारा भाग आहे, म्हणजे कुणी एकावर ब्लेमिंग कधीही करून चालणार नाही. आणि त्यातल्या त्यात भारतीय समाज व्यवस्थेचं जर आपण पाहिलं तर इथे इतकं किचकट जाळं आहे सांस्कृतिकतेचं, धर्माचं, आणि मग त्यात अलीकडे तर आपण बघतोय की जग म्हणजे एकीकडे आपण मंगळ आणि चंद्रयानाच्या दुसऱ्या स्वाऱ्या करतोय आणि त्याच ठिकाणी आपल्याकडे वाढत असलेलं वेगळं स्तोम आहे. तर या स्तोमामध्ये मी म्हणेल की बेसिक मुद्दा आधी स्पष्ट होणं गरजेचं आहे की जन्म आणि जन्मासोबत आलेली ओळख आणि त्यासोबतच दिलेली वैज्ञानिक मांडणी. म्हणजे आपल्याकडे गैरसमज काय आहेत, तर माझा जन्म कसा झाला, तर माझ्या आईवडिलांनी काहीतरी पूर्वजन्मी पाप केलं असेल, नाहीतर मग माझं काहीतरी कृतकर्म शिल्लक असेल गेल्या जन्मीचं. मी मुळातच पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाही, मी अतियस्ट बाई आहे खूप. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींना आपण स्पष्टपणे समजून घेतलं पाहिजे की असं काहीही नाहीये, यामध्ये एक वैज्ञानिक गुंता आहे आणि तो गुंता हा क्रोमोझोम्सचा आहे. तो माझ्या आई वडिलांच्या हातीतही नव्हता आणि तो कुठल्याही पारलिंगी असेल किंवा कुठल्या समलैंगिक असेल किंवा विषमलिंगी असेल, कोणाच्या आई वडिलांच्या हाती नसतं. मुलगा मुलगी होणं हाती नाही, तसं तुमच्या पोटी समलिंगी जन्माला येणं हेही तुमच्या हाती नाहीये. तर तो गुंता समजून घेतला गेला पाहिजे. आणि त्यावर सगळ्यात महत्वाची गोष्ट की जो अंधश्रद्धेचा पगडा आहे की देवाची माणसं भीक कशी मागतात, देवाच्या माणसाला तुम्ही भीक मागायला मजबूर का करता? म्हणजे एकीकडे दगडाचा देव देवळात ठेवून पूजायचा, त्याला मनामनाने सोनं चढवायचं, आणि जिवंत देवाची माणसं रुपयासाठी भिकेला मजबूर करायची, ही कुठल्या प्रकारची श्रद्धेची मांडणी आहे याचा आधी उलगडा झाला पाहिजे आणि तो विवेकी पद्धतीने झाला पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे मी म्हणेल की बाबांनो, तुम्ही देव म्हणू नका, दानवही म्हणू नका, फक्त मानव म्हणा, माणूस म्हणा, ऍज अ ह्युमन बिईंग म्हणून हीच संवेदनशीलता बाळगा. कारण ते नाना पाटेकरच्या क्रांतिवीर पिक्चर मधला डायलॉग खूप फेमस आहे, दंगली नंतरचा सीन. एक हात घ्यायचा, दगडावर ठेचायचा, ये देख हिंदू का खून, ये देख मुसलमान का खून, इसमें से लाल कौन सा बता. तर बाबा, हे घे बाईचं रक्त, हे घे पुरुषाचं रक्त, आणि हे घे का माझं कल्चरल ओळख जी आहे ही जडा, ते हे काही जडाचं रक्त घे आणि ठेचून बघ, कुणाचं लाल आहे, कुणाचं हिरवं, कुणाचं पिवळं, कुणाचंही तानापिहीनी पाजा नसतं, सगळ्यांचं लालच असतं.
तीच संवेदनशीलता आहे, त्याच संवेदनशीलतेने पाहिलं जावं आणि माणूस म्हणून स्वीकारलं जावं. जगण्याचे तुमचे माझे आपले सगळ्यांचे प्रश्न सारखे आहेत, तर ते प्रश्न समजून घेत सहानुभूतीची भीक नको, संवेदनशीलतेची साथ मी नेहमी मागते. तर सहानुभूतीच्या भिकेपोटी मी बाजारात जाऊन पैसा कमवू शकते, पण त्याच्यात माझं प्राऊड हरवतं आणि मी कॉन्स्टिट्यूशनलच्या लिव्ह विथ डिग्निटी ह्या व्हॅल्यूला घेऊन जगण्यासाठी भूमिका मांडते. आज आपला समुदाय खूप मोठा आहे. या समुदायामध्ये आज आपली नवी ओळख आहे, म्हणजे एक उच्च शिक्षित म्हणून आपण गणले गेलेले आहेत. मात्र एक म्हणजे खंत घेऊन सांगू इच्छितो की अजून आपला समुदाय खूप म्हणजे मागे आहे. म्हणजे उच्च शिक्षित नाही, शिक्षणाच्या पलीकडचं आहे, शिक्षणाला महत्व देत नाही. नेमकं काय अडचणी असतात? जसं आता तुम्ही इथपर्यंत पोहोचले, आपल्या समुदायाचे अजून काही प्रतिनिधी म्हणजे ठराविक म्हणजे बोटावर म्हणजे एवढेच प्रतिनिधी ते आपले म्हणजे उच्च शिक्षित आहात, तर मग मोठा समुदाय का उच्च शिक्षित होत नाही? काय काय अडचणी येऊ शकतात, म्हणजे येतात, काय सांगाल आपण? हा, एकतर हा प्रश्न दोन ठिकाणी आपल्याला वेगळा करावा. पहिला की समुदाय शिकत का नाही, आणि नंतर हा जो शिकलेला वर्ग आहे हा तर शिकत का नाही. तर सगळ्यात महत्वाचं मी पहिल्यांदाच म्हटलं की इथे असलेली जी समाज रचना आणि तिची गुंतागुंत, जेंडर आयडेंटिटीचा क्रायसिस झाल्यानंतर माझ्या समुदायामध्ये आज जर महाराष्ट्रातला एक रजिस्टर्ड आकडा तुम्ही काढला तर तो एक 45,000 भरतो. या 45,000 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर फक्त आता तुम्हाला 3,000 पोस्ट ग्रॅज्युएट सापडतात, आणि त्यातल्या बाकीच्या ज्या आहेत 8-10 हजार जणी त्या 12वी क्वालिफाईड आहेत. बाकी मग सगळं 8वी 10वी कागदपत्र पण माहित नाहीये. असं का? तर वयाच्या 8व्या इयत्तेमध्ये 9व्या इयत्तेमध्ये झालेलं जेंडर आयडेंटिटी, त्यामध्ये होणारं जे टॉर्चर आहे, शाळा महाविद्यालयांमध्ये ज्या पद्धतीने वागवलं जातं, खूप शब्द तुम्ही ऐकलेले पण शब्द असतील सगळ्यांनी की बायल्या, हेमल्या, चंगण्या, रांड्या, अशा पद्धतीचे शब्द, ते टॉर्चरिंग, वागण्या बोलण्यात येणारा जो काही सॉफ्टनेस आहे, म्हणजे मी बाईनी नरम वागावं असं मी मुळातच म्हणत नाही आणि पुरुषांनी रफ वागावं. एखादा पुरुषही सॉफ्ट आणि जेंटल असू शकतो, तो त्याचा नैसर्गिक स्वभाव आहे. पण आपल्याकडे असलेली जी मांडणी आहे त्या मांडणीमध्ये मात्र बाईनीच हळू वागावं आणि पुरुषांनी रफ वागावं. तर त्या सोशली जी ओळख दिली गेलेली असते जन्मतः, त्यामध्ये मी रफटपच वागावं असं ठरलेलं होतं, पण मी तसं वागूच शकले नाही, कारण माझ्या हातल्या बाईला तसं वागता येत नव्हतं. माझ्या हातल्या बाईचा हात हवेत हळूवार जायचा आणि तो हात हवेत गेला की मग चिडवणाऱ्यांची लाईन सुरू व्हायची. असंच मग त्या उरलेल्या ज्या काही 30-35 हजार जणी आहेत, अशा लाखभर जणी आहेत. तर त्या सगळ्यांसोबत झालं आणि मग त्यांनी शाळा सोडली. घरच्यांना मग घरातलं वडिलांचं होणारं टॉर्चर असेल, वडील आणि आईंना मी दोष देत नाही, कारण आफ्टर ऑल ते समाजाचा भाग आहेत आणि समाजाने त्यांची जी जडणघडण केलेली आहे त्या जडणघडणीतून त्यांनी जे टॉर्चर करायला सुरुवात केलं, त्या टॉर्चरमुळे मग मला जगायचंय. अखेर पाखराला पंख फुटले की ते मग या झाडावरून त्या झाडावर जाणारच. तर त्यामुळे स्वातंत्र्याच्या शोधात या सगळ्या घरा बाहेर पडल्या. त्या बाहेर पडल्यानंतर त्या सामाजिक चौकटीने, समाजाने तयार केलेली एक जी चौकट होती, त्या चौकटीत, त्या जोखडात त्या बंदिस्त झाल्या आणि तिथे बंदिस्त झाल्यानंतर मग ते जे मूळ जगणं होतं ते हरवलं. आणि मग ते हरवल्यामुळे मग तो विकासाचा जो क्रम आहे, म्हणजे बाबासाहेबांनी म्हटलं ना की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आधी शिका सांगितलं, पण शिकण्याच्या आधीचा जो फेज आहे की समाजाने स्वीकृतीची मान्यता, तर ती मान्यताच नाकारली गेली. त्याच्यामुळे जगण्याचा पुढचा फेजच थांबला. त्यामुळे हा जो भाग आहे, पहिला प्रश्न तो तिथे उभा राहतो. सेकंडरी की आता या काही जणी शिकल्यात, तर गेल्या 10-15 वर्षामध्ये एक सकारात्मक बदल म्हणजे मेट्रो सिटीजमध्ये व्हायला लागलेला आहे. तिथे स्वीकार करणाऱ्या पालकांचा वर्ग उभा राहिला आहे आणि या शिकलेल्या मुली ह्या त्या ठिकाणी मग आता शिकू लागल्या. आई वडील पाठीवर हात देऊन उभे राहतात, सोबतीला उभे राहतात, कुटुंबातच वागवलं जातं, न कळत्या वयात घरदार सोडावं लागत नाही. तर ही मी म्हणते की स्वीकाराची ही जादू आहे. हे कुटुंबाने जर स्वीकारलं तर त्यावेळी घरदार सोडून जावं लागत नाहीये. घरदार सोडून गेल्यानंतर भाकरीचा प्रश्न, आणि जगातील मी म्हणेल की जगातलं अंतिम युद्ध हे भाकरीसाठी होणार आहे. त्यावेळी कोणीच धर्मासाठी भांडणार नाही, कोणीच कापडासाठी भांडणार नाही, भाकरीसाठी सगळे भांडतील. तर त्याच वेळी भाकरीची जी लढाई सुरू होते, तर भाकरीच्या लढाईसाठी मग हा जो संघर्ष आहे तो बाजूला राहतो आणि डिग्निटीचा जो संघर्ष आहे तो उभा राहतो. तर यासाठी एक सकारात्मक पाऊल पडलं पाहिजे की तुमचं मूल LGBTAIHQ+62, तुमच्या माहितीसाठी सांगते की 62 जेंडर अजून ग्रे शेड मध्ये आहेत. पहल का अभी बाकी है. वर्ल्ड बायोलॉजिकल आणि सायकोलॉजिकल कॉन्फरन्स ज्यावेळी या 62 जेंडरचं डिक्लेरेशन करेल, त्यावेळी आता जसं M आणि F आणि इतर म्हटलं जात होतं, त्या इतरच्या ठिकाणी आता तुम्हाला LGBTQ सापडतं. तर अजून 62 यायचे बाकी आहेत. तर त्यावेळी काय होईल, तर एक सर्वसमावेशक, एकमेकाला संवेदनशीलतेने समजून घेत, माणूस म्हणून समजून घेत होणारं जग कसं तयार होईल, याकडे आपण कसं जाऊ शकू, यासाठी मला वाटतं की आपण सगळ्यांनी बोलणं गरजेचं आहे.
मगाशी एक मुद्दा महाराष्ट्रामध्ये म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये एक चर्चेला गेला, म्हणजे समलिंगी विवाह पद्धत. तर जर समलिंगी विवाहाला जर मान्यता मिळाली तर त्याचा परिणाम आपल्या समुदायावर काय होईल, आणि तुर्तास तो चेंडू कोर्टाने संसदेकडे वळवला, याच्याबद्दल काय सांगा? एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की अतिशय वाईट वाटतं की विवाह या संकल्पनेला घेऊन काही जे धर्मांध मतवादी लोक आहेत यांनी जे मत मांडलेलं आहे, म्हणजे एका ठिकाणी एका डिबेट्समध्ये मला एका धार्मिक मताच्या महिलेने प्रतिवाद करताना म्हटलं की आमच्यासाठी विवाह ही संकल्पना बाईने अपत्य जन्माला घालणं आणि वंशवाढ करणे ही आहे. मी तर या मताची नाहीये. मी म्हणेल की बाईला मूल झालं नाही म्हणून मग ती बाई होऊ शकत नाही, ती आईच व्हावी निसर्गता असं काही ठरलेलं नाहीये. कारण पार्टनर आफ्टर ऑल, म्हणजे निरंजन घाटेंचं एक खूप सुंदर पुस्तक आहे प्रेम स्पर्श आणि आकर्षण नावाचं. तर प्रेम स्पर्श आणि आकर्षण यातून आपल्या ज्या संवेदनांची देवाणघेवाण होते, ज्याला आपण सुख म्हणतो की जोडीदारासोबतचं सुख, तर हे सुख हे त्याच्या भावनिकतेच्या वाटीघाटीसाठी असतं, त्याच्यासोबत त्याच्या भाकरीला शेअर करणारं कोणीतरी असतं, ज्यातून एक आपुलकी आणि सहवास मिळतो. त्याला म्हणजे मी म्हणेल की एक केअरटेकर, हा केअरटेकर ह्या कन्सेप्टमध्ये मी जाते. समलिंगी विवाहांमध्ये आम्ही ह्याच भूमिकेतून बघतो की आम्हाला एक केअरटेकर हवा, जो आमच्या इमोशनली आम्हाला समजून घेईल, भावनिकतेच्या पातळीवर असेल, आमच्या गरजांच्या पातळीवर असेल, समजून घेईल, या अनुषंगाने घेईल. पण मांडणी करत असताना ज्यावेळी न्यायालयात चर्चा झाली गेल्या, आणि आजचा 2018 पासून हे सगळं चाललेलं आहे, 2018 पासून ही केस पेंडिंग होत आतापर्यंत आली, आणि ज्यावेळी इतक्या डिबेट 12 डिबेट्स नंतर 13व्या डिबेट्सला हा निकाल येऊन पडला, आणि तो निकालही नाहीये, तो संसदेकडे चेंडू घरंगळलेला आहे, फेकला गेलेला आहे. तर त्यावेळी मला तरी वाटतं की और लढाई अभी बाकी. तर त्यावेळी ती एक सकारात्मक चर्चा होणं गरजेचं आहे की समलिंगी विवाह ही काळाची गरज आहे. कारण आत्ताच्या अनुषंगाने जर आपण लोकसंख्येचा आकडा पाहिला तर छुपा आकडा जर देशात बाहेर आला तर देशात 3 कोटी लोक समलिंगी सापडतील. मग 3 कोटी लोकांचं भावनिक होणारी घुसमट आणि त्याचं होणारं जे काही मग उद्रेकीकरण होईल, ते समाजाचं सामाजिक मानसिक स्वास्थ्य बिघडवणारं असेल. त्याचे दुष्परिणाम सगळ्यांनाच जाणवतील. त्याच्यामुळे एकमेकाच्या हातात हात घालून पुढे जाऊया, सोबत राहूया आणि छानपैकी जगूया. एक शेवटचा प्रश्न, आपलं व्यक्तिमत्व म्हणजे आपला जीवन प्रवास खूप प्रेरणादायी आहे, थोडक्यात काय सांगाल जेणेकरून इतरांना, इतर समाजाला एक प्रेरणा मिळेल, म्हणजे अजून त्यांना ऊर्जा मिळेल? म्हणजे माझं जीवन असं काही खूप, म्हणजे माझा जीवन प्रवास आणि या सगळ्या गोष्टी, ते मी हे सगळं सांगण्याच्या आधी म्हणेल की माझ्या आयुष्यात खूप चांगली माणसं आली. वेळेला, म्हणजे आपण म्हणतो की हंगामाला पाऊस जर पडला तर पीक भरभरून येतं, बरोबर. त्याच पद्धतीने माझ्या आयुष्यात झालं. माझ्या आयुष्यात वेळेवर खूप चांगली माणसं आली, त्यांनी मला उभं केलं. 3.5 वर्षाचे होते, वडील कारखान्यात होते, हंगामी कर्मचारी, आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती, त्यामुळे माझी रवानगी पैठणला मामांकडे झाली. वयाच्या 3.5 वर्षापासून तर एक 8वी इयत्तेपर्यंत पैठणमध्ये शिकले. कळत्या वयात, म्हणजे एक 14व्या-15व्या वर्षी एक जेंडर आयडेंटिटी, एक नॉर्मली आपण बघतो, शाळा सिनेमा आपण सगळ्यांनी पाहिलेलाच आहे, बबलीला बबला आवडतो, बबल्याला बबली आवडतं, तसं मला बबल्याच आवडायचा. माझं आयडेंटिफिकेशन मला त्यावेळी क्लिअर व्हायला लागलेलं होतं जेंडरच्या हिशोबाने, कारण माझे क्रोमोझोम्स त्यावेळी वर्क करायला लागले होते. ते असेल, मग त्यामध्ये माझे घुसमट असेल, एकल कोंडेपणा असेल, पण थँक्स टू बी माझ्या मामाला नेहमी थँक्यू म्हणते की त्यांनी माझ्या अगदी न कळत्या वयामध्ये, म्हणजे मी 7वीत असताना पूज्य साने गुरुजींची जन्मशताब्दी, तर त्यावेळी श्यामची आई शाळेमध्ये वाचण्यासाठी दिलं जात होतं, आणि माझ्या मामाने देखील माझ्या हातात ते सोपवलं. म्हणजे त्या वयात आलेले हातात साने गुरुजी, आणि मग नंतर झपाट्याने पूज्य साने गुरुजींना वाचून काढणं असेल, वाचनाची आवड निर्माण, किशोर, चंपक, चांदोबा असे सगळे मासिक तो रद्दीमधून का होईना आणायचा आणि मला वाचायला द्यायचा. वाचनातून संस्कार घडत गेला. त्यानंतर मग मी पैठणवरून फैजपूरला शिफ्ट झाले. माझं प्रायमरी लाईफ म्हणजे महाविद्यालयीन आयुष्य असेल, माध्यमिक आयुष्य असेल, जे मित्रमैत्रिणी चांगले होते, आयडेंटिटीचा क्रायसिस होता. वडील हे अशा पद्धतीच्या एका सो कॉल्ड अप्पर कास्ट बनवल्या जाणाऱ्या समाजातून मी बाय बर्थ येते, सो कॉल्ड हा शब्द मी हटकून वापरते. तर त्या ठिकाणी असल्यामुळे त्यांच्याकडे असलेला जो सामाजिक संस्कार होता, त्यामुळे ते तसं वागतीलच माझ्याशी. त्या ठिकाणी असलेलं टॉर्चर असेल, पण या सगळ्या गोष्टींमध्ये माझ्या आयडेंटिटी क्रायसिसमध्ये मी म्हणेन की मी 2007 साली पहिल्यांदा अंमळनेरमध्ये जे श्रमसंस्कार छावणी होते त्या ठिकाणी आले. इथून माझ्या आयुष्याला चळवळीचं वळण लागलं. म्हणजे मी ज्यांना माझ्या मानस पिता म्हणते, डॉक्टर सुगंध बरंट यासारखा माणूस मला इथे भेटला. त्या ठिकाणी प्रतिभाताई शिंदे असतील, गोपाळ नेवे सर असतील, अविनाश पाटील सर असतील,
अशी गौतम निकम सर असतील, अशी खूप चांगली चांगली माणसं माझ्या आयुष्यात आली की त्यांनी मला टर्न केलं. आणि मग मी ठरवलं की मग आता मला सामाजिक क्षेत्रात काम करायचंय. मी मुवमेंटमध्ये काम करायला लागले. चळवळीत काम करत असतानाही सुरुवातीच्याच कालखंडामध्ये म्हणजे मी माझे काही जेंडर डिस्क्लोज केलेलं नव्हतं. अगदी 2017 पर्यंत मी माझ्या त्या जुन्या ओळखीसहितच जगत होते. पण ते धाडस तयार करण्यासाठी मला स्वतःला वेळ द्यावा लागला. आणि तो वेळ देत असताना मग माझी झालेली घुसमट असेल, म्हणजे ऑब्जेक्शनली कॉम्प्रेसिव्ह डिसऑर्डर सारखा एक सायकोलॉजिकल डिसऑर्डर मला होणं, त्याच्यासाठी 3 वर्ष ECT इलेक्ट्रॉनिक करंट ट्रीटमेंटची ट्रीटमेंट घेणं, झोपताना मला झोपेची 5mg लागतच होती, त्याशिवाय मी झोपूच शकत नव्हते, असं होतं. मित्रमैत्रिणी सोबत होते. पण काय आहे की आपण ज्या समाजात जन्माला येतो ना, मी नेहमी म्हणेल की मी हंबल रिक्वेस्ट करेल सोसायटीला की बाबांनो जगू द्या. जगणं मागताय, दुसरं काही मागत नाहीये. तुमची अवकात, तुमचं आकाश मागत नाही, तुमच्या जमिनीचे सातबारही मागत नाहीये आम्ही कोणी. तर आम्ही फक्त जगणं मागतो आणि आमच्या अस्तित्वाचं एक मागतोय. ते जगणं जगू देण्याची जी घुसमट होती ती सातत्याने होती. आपण एक चळवळीचा पास्ट असेल आणि मग चळवळीत काम करणं असेल, याच्यामुळे आयडिओलॉजिकली मी क्लिअर होत जाणं असेल. आणि मग मी एक स्ट्रॉंग डिसिजन घेतला की मी इतरांच्या स्वातंत्र्यासाठी तर भांडते, मी मोर्चात जाते, मी आंदोलन करते, मी अधिकाऱ्यांशी भांडते. म्हणजे आतापर्यंत गेल्या 2 महिन्यापूर्वी पडलेली माझ्यावर शेवटची पोलीस केस आहे ती 19वी केस आहे. तिथपर्यंत माझ्यावर इतरांसाठीच केसेस पडत आल्या. आता माझ्या स्वतःसाठी मला थोडस केसेस घेऊ दे की अंगावर, आणि मला जगडू दे की इतरांसाठी, झगडताना माझ्या स्वतःसाठी. आणि मग मी ठरवलं की मी स्वतःला डिस्क्लोज करायचं. आणि मग मी माझी पूर्वाश्रमीची ओळख नाकारून मी माझ्या नव्या ओळखीसहित आता प्राऊडली उभी आहे. आणि मी प्राऊडली सांगते की येस, मी ट्रान्स आहे, माझं कल्चरल नाव हिजडा आहे. हो, मी हिजडा आहे आणि आय प्राऊड माय आयडेंटिटी. आणि या प्राऊड आयडेंटिटी सहित मी माझ्या समुदायाच्या राईटसाठी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत भांडत राहील, लढत राहील. आणि तो मिळवण्याशिवाय थांबणारही नाही, एवढी खुणगाट मनाशी बांधलेली आहे. आपल्या या लढ्याला खूप खूप शुभेच्छा Thank you अमर very दर्पण much. परिवाराकडनं. आणि पूज्य साने गुरुजी यांच्या कर्मभूमीमध्ये आपण आलात तर आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. धन्यवाद.